सर्व रसिक जनांचे, कारण तुमच्यामुळे या ठिकाणी खेळाडूंना देखील तितकीच मजा येते, कारण जोपर्यंत तुम्ही इथे मॅच बघतात आणि तेच मजा घेतात, कारण आपण फक्त या ठिकाणी मजा घेण्यासाठी येतो, मॅच बघण्यासाठी, कारण हाच आपल्या एक पाच पंढरी नगरीमध्ये क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी कालपासून सुरू झाला आहे. तो आत्तापर्यंत, अर्थात यानंतर देखील उद्याची फायनल असेल, त्यानंतर परवापासून 8, 9 आणि 10 FSPL 5 स्टार प्रीमियर लीग बावी बंदरची लीग देखील याच मैदानामध्ये होणार आहे. ती तारीख आहे 8, 9 आणि 10 जून. ती लीग 4 दिवस असणार आहे. 8, 9, 10 आणि 11 जून पर्यंत ती लीग चालणार आहे. तरी याही तुम्ही या लीगला जशी उपस्थिती लावली तशी त्याही लीगला 4 दिवस तुम्ही सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावायची आहे बघण्याकरता. आणि चला वळूया आजच्या या 9व्या मॅचकडे. RCC वर्सेस रॉकस्टार या संघाने प्रथम नाणेफेक जिंकलेली आहे. फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगचा निर्णय दिला. तो RCC या संघाला प्रथम गोलंदाज या ठिकाणी आलेले आहेत मुकेश चोगले खुद्द कर्णधार आणि ओपनर 2 हुकमी एक्के या ठिकाणी मैदानात दाखल झाले. ओपनर्स हर्षद आणि पारस रघुवीर खुद्द कर्णधार स्ट्राईकला खेळतोय हर्षद, नॉन स्ट्राईकला खेळतोय पारस. संघाचं पहिलं वैयक्तिक षटक घेऊन या ठिकाणी होतोय आणि पॉवर प्ले षटक चालू होतोय. पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा एक विचार असेल, एक मानस असेल, कारण समोरचा संघ देखील तितकाच तुल्यबल ताकदीचा संघ आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, कारण यामध्ये आपल्याला माहिती आहे की ही लीग रन रेटच्या नुसार चालणार आहे. जिंकल्यावर 2 पॉईंट तर मिळणार आहेत, पण जास्त ज्याचा रन रेट असेल तो संघ पुढे असेल. ते आपल्याला उद्या समजेल कोण क्वालिफायमध्ये असतील आणि 4 संघ या ठिकाणी पुढे क्वालिफायला जातील. आता या PCL मध्ये 10 संघांनी भाग घेतला होता आणि 10 संघ आपल्याला माहिती आहे की ही चालली आहे चुरशीची लढत, क्वालिफायची लढत चाललेली आहे. कोण पोचेल क्वालिफायमध्ये हे उद्या समजणार. राईट आर्म राऊंड द विकेट पहिली ओव्हर पहिला पॉवर षटक घेऊन आलाय मुकेश चोगले खुद्द कर्णधार रॉकस्टार या संघाचा. मॅच चालू होते. पॉवर प्ले षटक पहिलाच बॉल आणि अशा प्रकारे टॅप लागवतोय, जातोय स्वतःच्या डोक्यावर, हात चौकार लगावतोय आणि निश्चितच पहिला चौकार पाहायला मिळतोय हर्षद याच्या बॅटमधून. पाहूया RCCचा एक हुकमी एक उत्कृष्ट फलंदाज ऑलराऊंडर खेळाडू म्हणून मानला जाणार असेल तोच RCC या संघाचा हर्षद. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आहे मुकेश. दुसरा बॉल टाकण्यास सज्ज होतोय. पाहूया कशा प्रकारे बॉल बीट करा आणि मारण्याचा प्रयत्न. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना दिसतंय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रोशन याच्याकडनं होते आणि 1 रन गुड रन बिटवीन द विकेट. आणि अशा प्रकारे आता मात्र स्ट्राईकवर गेलाय तो पारस रघुवीर. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल. पारस खुद्द कर्णधार आहे RCC या संघाचा खुद्द कर्णधार. राईट आर्म राऊंड द विकेट कर्णधार तो कर्णधार असा सामना रंगताना दिसतोय आणि जातोय गॅपमध्ये ढकलतोय, कव्हर ड्राईव्ह शॉट लगावतोय आणि चौकाराने मस्तपैकी पारसने देखील तितकंच स्वागत केलं. कारण पहिला चौकार लगावला होता तेव्हा हर्षदने 1 रन काढून दिला, पुन्हा पारसकडे स्ट्राईक दिली. आता मात्र पारसला कमिटी मेंबर्सना जर विनंती आहे की त्याने बॉल कुठे असेल तर जरी उपस्थित करायचे तिथे. पंच निलेश रघुवीर. कमिटी मेंबर्सना विनंती आहे की मॅच झाल्यानंतर कोणालाही बॉल देऊ नये किंवा बॉल घेऊन जाऊ नये, कारण तर मॅच बॉल असतात आणि पूर्ण मॅच आटोपल्याशिवाय तुम्ही पुढचा बॉल तुम्ही द्यायचा नाही, कारण तो मॅच बॉल असतो. इनिंगला आपल्या 2 बॉल असतात, पण जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत तुम्ही बॉल कुठेही घेऊन जाऊ नका, कारण नंतरचे बॉल ते आपल्याला या ठिकाणी उपयोगी येतील. जाऊया मॅचकडे वळूया पुन्हा एकदा. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मार करण्याचा प्रयत्न मुकेश समोर आहे तो पारस आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न हळूच कटवतोय आणि स्ट्राईक मात्र आता हर्षदला देतोय. हर्षद काय त्याचा मोठी कामगिरी करावी लागणार आहे, कारण पॉवर प्ले षटक चालू आहे आणि या पॉवर प्ले ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण 2 खेळाडू बाहेर असतात आणि 7 खेळाडूंचा भरणा हा फिल्डिंगच्या माध्यमातून असतो. बघूया त्या 2 खेळाडू बाहेर असल्याकारणाचा त्याचा एक फायदा घेईल का हर्षद आणि पारस. पॉवर प्ले ओव्हर चालू. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय
आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि आता मात्र या ठिकाणी आत्महत्या म्हणावी लागेल आणि पारस आउट होतोय. एक मोठी विकेट म्हणावी लागेल पारसच्या रूपात आणि पारस या ठिकाणी बाद होतोय आणि तो आणि कॉल होत नाही आणि डायरेक्ट सरळ या ठिकाणी पारस धावतोय आणि तिथेच या ठिकाणी बाद होतोय. एक मोठी विकेट म्हणावी लागेल पारस सारखी एक मोठी विकेट या ठिकाणी गेलेली आहे. मला वाटतं क्रिकेटमधली पारशाने आत्महत्या केली, कारण की रनआउट म्हणजे क्रिकेटमध्ये आत्महत्या मानली जाते. एखाद्याचं मिसकम्युनिकेशन होतो आणि एखादा खेळाडू आउट होतो. त्याच्यामुळे पारस हा स्वस्तात बाद झाला म्हणावं लागेल. खुद्द कर्णधार जो मगाच्या सामन्यातही स्वस्तात बाद झाला होता, मात्र सामना हा त्याने एका बॉलिंगच्या जोरावर आपल्या फिरवलेला होता. प्लीज विनंती असेल खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा पंचांजवळ वाद घालू नका. इथे पंच आपले सक्षम आहेत. प्लीज पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. प्लीज पंचांजवळ दोन्ही संघांना विनंती आहे, पंचांजवळ वादविवाद करायचा नाही. आपले पंच जाणकार आहेत, सुजक आहेत. पंचांजवळ कुठलाही या ठिकाणी वाद घालायचा नाहीये. प्लीज आपले पंच देखील या ठिकाणी सक्षम आहेत. जर पंचांचा निर्णय असेल रिव्ह्यू साठी तरच रिव्ह्यू घेण्यात येईल. जर टीम्सने नोंद घ्यायची याची. मगाशी जेव्हा पंच बोलले त्या ठिकाणी आपण रिव्ह्यू घेतला होता आणि आता जर पंच बोलले रिव्ह्यू घ्यायची तर रिव्ह्यू इथे घेतला जाईल. पंचांचा ओरिजिनल डिसिजन आहे की आपला जर पंचांनी जर दिला तरच रिव्ह्यू इथे घेण्यात येईल. आणि जास्त टाइमपास करू नका, कारण आता सूर्यदेव सुद्धा आपल्या दिवसभराची कामगिरी करत करत आपल्या साम्राज्याकडे वळत आहेत आणि नंतर कालोखाचं साम्राज्य या ठिकाणी येणार आहे. तरी मी विनंती करतो सर्व खेळाडूंना आणि पंचांना पहिली विनंती करतो की लगेच तुम्ही मॅच चालू करा. पंचांना विनंती आहे की रिव्ह्यू या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि रिव्ह्यू चेक करतोय. आणि दोन्ही संघाला विनंती आहे की फक्त एक रिव्ह्यू असणार आहे आणि तो पण जर पंचांनी दिला तरच रिव्ह्यू भेटणार आपल्याला. इथे रिव्ह्यू चेकिंग चालू आहे. रिव्ह्यू चेकिंग चालू आहे. पंचांकडे वादविवाद करायचा नाही. अंपायरने रिव्ह्यू सांगितलेला आहे, त्याच्यामुळे रिव्ह्यू चेकिंग चालू आहे. एक प्लेअर या ठिकाणी यायचा आहे रिव्ह्यू बघायला, कारण आपल्याकडे स्क्रीन नाहीये, आपण लॅपटॉपच्या माध्यमातून बघतोय. थर्ड अंपायर कोण असतील तर त्याने एक थर्ड अंपायर कोण आहे? थर्ड अंपायर म्हणून आपल्याकडे साजन पावसे हा खेळाडू आहे, तर तो थर्ड अंपायरिंगचं काम करतोय, जो पॅव्हिलियन मध्ये राहून अंपायरिंग करतोय. बॉल रिव्ह्यू सिस्टम या ठिकाणी चालू आहे. अजूनही निर्णय आम्ही या ठिकाणी चेक करतोय, झूम करून बघतोय, कारण आपल्याकडे स्क्रीन लावलेली नाही आहे. आम्ही या ठिकाणी PC वर बघतोय, लॅपटॉपवर या ठिकाणी आम्ही बघत आहोत.
आपल्या पाच पंढरीमध्ये या ठिकाणी स्पर्धा चालू आहे आणि ही कोलीवाड्यात स्पर्धा चालू आहे. सारे आपले कोली बांधव या ठिकाणी बसलेले आहेत. या कोली लोकांसाठी माझ्याकडनं एक शायरी असेल. समुद्रावर राज्य करणारा खरंच खूप महान आहे. समुद्रावर राज्य करणारा खरंच खूप महान आहे. कुणाच्या बापाला घाबरत नाही, कारण कोली आपली जात आहे. कोली आपली जात आहे. हॅलो, तर या ठिकाणी चेकिंग झालेली आहे. बॉल लाईनच्या आतमध्ये आहे. आता रिव्ह्यू भेटणार नाही, कारण एका इनिंग मध्ये एकच रिव्ह्यू असेल. आणि दोन्ही संघांना विनंती आहे की जर पंचांनी जर रिव्ह्यू साठी जर अप्लाय केला तरच रिव्ह्यू घेण्यात येईल. त्याच्यामुळे संघ मालक किंवा प्लेयर्स किंवा आयकॉन हा रिव्ह्यू घेऊ शकत नाही. पंचांचे निर्णय, पंचांचा जो रिव्ह्यू असेल ना, जर रिव्ह्यू दिला पंचाने तोच ग्राह्य धरला जाणार आहे. खेळाडूने किंवा आयकॉनने जर रिव्ह्यू सिस्टम घेतला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. फक्त पंचांचा हा रिव्ह्यू आपल्या या ठिकाणी ग्राह्य धरला. वळूया मॅच कडे. आणि विकेट तर गेलेली आहे. पारस रघुवीर जागा सामान्यासाठी आला आहे तो, आणि हा या ठिकाणी माझ्याचा थोडी मिसफिल्डिंग होते रोशन याच्याकडनं, पण आता 1 रन्स काढून दिलाय. आणि अनिकेत आणि अशा प्रकारे देखील ओव्हर देखील समाप्त होते आहे. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 11 धावा. 1 गडी बाद 11 रन्स झालेले आहेत. आतापर्यंत पॉवर प्ले षटक संपलेला आहे. बघूया 2 प्लेयर आतमध्ये आलेले आहेत आणि एक 9 खेळाडूंचा भरणा आपल्याला फिल्डिंग माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बघूया काय होतंय, काय घडतंय. आणि बॉलिंग मार्कवर आतापर्यंत सज्ज बघूया कोण होते. टीम मीटिंग नाही घ्यायची आहे, कारण अजून एक मॅच बाकी आहे. प्लीज लवकरात लवकर, अजून एक मॅच बाकी असणार आहे. वळूया मॅच कडे. दुसरा षटक घेऊन आलाय विघ्नेश, मारण्याचा प्रयत्न, आणि आता मात्र त्या ठिकाणी पायावर बॉल आदळतोय आणि निश्चितच 1 रन्स काढून देतोय. स्ट्राईक अनिकेतकडे. दुसरा षटक चालू आहे, पूर्ण करतोय विघ्नेश. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. पाहूया वळूया मॅच कडे. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे. विघ्नेश गुलाबकर समोर येतो. अनिकेत आपल्या संघासाठी कितपत योगदान देणार आहे तोच अनिकेत आणि हर्षद. आणि वाईट बॉलचा इशारा मेन अंपायर झाला, मेन पंच म्हणून जो काम पाहतोय निलेश रघुवीर. लाईन पंच म्हणून काम पाहतोय गणेश खळे. लेग पंच म्हणून काम पाहतोय राजेश वाघे. थर्ड अंपायर म्हणून काम पाहतोय विकास खोपटकर. आणि स्कोरर म्हणून जो काम पाहतोय सुमित कळे. 3 रन्स या ठिकाणी आलेले आहेत. काहीसा गचाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी जाऊया मॅच कडे. आणि जे युट्यूब लाईव्हचं जे काम पाहतात अकिब बाय, त्यांचे सर्व सहकारी डीजे ऑपरेटिंगचं काम करतायत अनिल चोगले आणि वसीम सोंबडकर. आणि जे बघण्याचं अति महत्वाचं जे काम करतायत सर्व प्रेक्षक. आणि हा चौकार. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय विघ्नेश. विघ्नेश याच्या समोर आहे तो अनिकेत. अनिकेताने हलूच गल्लीच्या दिशेने बॉल ढकलतोय 4 धावन करता. आता मात्र स्ट्रेट शॉट मारतो, सरळ शॉट खेळतो, 4 धावेची शॉट. पुन्हा एकदा विघ्नेशाचं स्वागत करतो अनिकेत. पारस मात्र स्वस्तात बाद झाला होता, त्याची जाग घेण्यासाठी आला होता तो अनिकेत. आता अफलातून बॅटिंग करतोय. पिटारेतनं ठेवलेली जादू मात्र आता बाहेर काढून सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय अनिकेत. बघूया अनिकेत
पुढील चेंडू विघ्नेश आता कशा पद्धतीत खेळतो, कशा पद्धतीत कटावतोय. आता मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने केलं, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. मात्र दोन्ही फलंदाज मिळून एक चोरटी धाव घेण्यात मात्र यशस्वी झाले. ओव्हर समाप्त होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर झालेला आहे 30 रन झालेले आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहूया चालू असलेला सामना, आजच्या दिवसातील 9वा सामना रॉकस्टार वर्सेस 30 धावा झालेल्या आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र तिसरा षटक या ठिकाणी कोण घेऊन येतो पाहूया. रॉकस्टार या संघाचा खुद्द कर्णधार मुकेश चोगले आणि त्याच्या समोर आहे तो हर्षद आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अनिकेत. पाहूया फिल्डिंग तर एकदम गजब सजवलेली आहे रॉकस्टार या संघाची, पण याच फिल्डिंगचा पुरेपूर फायदा होतोय का? राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्समध्ये मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे मुकेश याचा समोर. आणि आता मात्र या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. वाईट बॉलचा 1 रन, अतिरिक्त रन संघाच्या हातात जमा होतोय. पाहूया पुढचा चेंडू जातोय राईट आर्म राऊंड द विकेट आणि आता मात्र जातोय चौकार. हो सुपर शॉट लगावतोय लेग साईडच्या दिशेने हा चौकार लगावलाय. चेंडू जातोय चकून दुर्वेशला सीमारेषेच्या पार 4 रन करता. निश्चितच 4 रन संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. पुन्हा एकदा सज्ज होतोय मुकेश. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय हर्षद करता. हर्षद देखील फुलटॉस लाईनचा बॉल होता, बॉलचा टॅप शॉट लागवत आणि पुन्हा एकदा चौकार. सलग 2 बॉलमध्ये 2 फोर्स लगावलेले आहेत, 2 चौकार लगावले आहेत. एक सुंदररित्या या ठिकाणी बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. कारण आता मात्र या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे बॉल फिट करणार रॉकस्टार या संघाचा एक खेळाडू कर्णधार मुकेश चोगले. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्समध्ये मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे समोर. आणि आता मात्र या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी आणि वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी देण्यात येतोय. पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्समध्ये मारा करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र पायावर बॉल आदळतोय. यॉर्कर लाईनचा बॉल होता, काही न समजला पण बाईच्या स्वरूपात एक चोरटी धाव घेतली, गुड रन बिटवीन द विकेट आणि आता मात्र स्ट्राईक दिली आहे ती अनिकेतला. अनिकेत बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. आणि अनिकेत राईट आर्म राऊंड द विकेट मारा करणार आहे, तो बॉलिंग करण्यास सज्ज होतोय. मुकेश चोगले समोर आहे तो अनिकेत. पुन्हा एकदा मुकेश आता पुढील चेंडू हलूच कटवतो. अनिकेत लेग साईडच्या दिशेने मात्र दुर्वेश मात्र सूचकतेने बॉल मात्र कलेक्ट करतोय, हलूच थ्रो करतोय. मात्र दोन्ही फलंदाज एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होतात, सफल होतात. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय मुकेश. मुकेश समोर येतो हर्षद. दोघंही अष्टपैलू खेळाडू तेवढं ताकदीने मारला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने 4 धावन करता. जसं की पिटारीतनं शॉट करतो असंच म्हणावं लागेल. जो लेग साईडला प्लेअर लावला तर त्याने ऑफसाईडला बाउंड्री मारून दाखवतोय. प्रकारे जादूवर जशी पिटारीत लपवून ठेवलेली जादू ऐन वेळेला बाहेर काढतो, तशीच जादू आता इथे हर्षदला बाहेर काढावी लागणार. नाही तर आपला संघ क्वालिफायच्या रेसमधून सध्या तरी बाहेर जाताना दिसत होता. मात्र हर्षद याने संघाला थोपवून ठेवलं, धरून ठेवलं, पकडून ठेवलं, जखडून ठेवलंय. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये चेंजअप केले. आता मात्र फिल्डिंग मध्ये काहीसा मुकेशाने बदल केला, त्याचा फिल्डिंगचा फायदा होतोय. बघूया मुकेश याला मात्र हर्षद देखील तेवढं ताकदीने मारणार. आता मात्र स्टंप आउट होतोय, मोठा झटका बसतोय, डकआउट मध्ये सन्नाटा पसरतोय RCC 5 या संघाच्या खेम्यामध्ये. तीन षटकाच्या समाप्तीनंतर RCC 5 या संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 46 धावा. अजून एक मॅच या ठिकाणी शिल्लक आहे. 46 रन्स 46 धावा 2 गडी बाद 46. मुकेशच्या पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट भेटली, महत्वपूर्ण अशी पारशी विकेट. त्याच्यानंतर आला तो अनिकेत मात्र अजून तरी नाबाद खेळतोय. मात्र मागच्याच ओव्हरमध्ये एक कमालीची ओव्हर टाकल्याने पुन्हा 1 विकेट घेतला. आता पुन्हा एक संपावर घेतोय, मोठा झटका बसतो अनिकेतच्या रूपात. दुर्वेशाच्या पहिल्याच बॉलवर एक मोठा झटका बसला. RCC 5 या संघामध्ये 3रा विकेट पडतोय.
3 गडी बाद 46 धावा. मात्र अजूनही मॅच मध्ये काहीच रंगतदार स्थिती अवलंबून आहे. बघूया एक हुकमी एक का मानला जातो तो आता मैदानामध्ये दाखल होतोय. राकेश जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे आणि मैदानाकडे. दुर्वेश चौथा ओव्हर टाकण्याचा यशस्वी ठरतोय का? कारण आतापर्यंत मस्तपैकी दुर्वेशने विकेट घेतल्या आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय एक आरसीसी या संघाचा एक आधारस्तंभ मानला जाणार आणि कित्येक मैदाना गाजवली होती असा तो राकेश भोईनकर. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि हा मात्र दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण अशीच गोलंदाजी केली दुर्वेशने तर संघाला महागात ठरू शकते. निश्चितच हा एक वाईड बॉल निश्चित वाईड बॉलचा एक रन या ठिकाणी आलेला पुढचा चेंडू जातो राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. पुढे हा राकेश आणि टॅपशॉट लागवण्याचा प्रयत्न आहे. थोडा असफल प्रयत्न. निश्चितच एक रन घेतलेली आहे. चोरटी धाव घेतली गुड रन बिटवीन द विकेट आणि स्ट्राईक मात्र दिली आहे जितेशला. बघूया जितेश आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय आणि आता मात्र रॉकस्टार या संघाचं एक दुर्वेश खोपटकर आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतो दुर्वेश मारा करतो जितेश याला. बघूया दोघे अष्टपैलू खेळाडू. आता मात्र काहीचा बॉलचा बॅटचा संपर्क होत नाही. आता स्टंपिंग होतो जितेश आल्या माघारी परत स्वस्तात विकेट जातो जितेशाचं. जितेश मात्र स्वतःवर नाराज. आता मगजपासून बॅकफुटला असलेला दुर्वेश आता फ्रंट फूट मध्ये येतो आणि कमालीची गोलंदाजी करतो न प्रेशर घेता. एवढ्या मोठ्या लीग मध्ये खेळणार दुर्वेश हा मला वाटतं छोटा एक लहान हा पहिलाच मुलगा असेल. कारण की जो एवढ्या मोठ्या ओपनच्या स्पर्धेत खेळतोय आणि आपल्या नावाचे छाप उमटवतोय. पहिल्याच बॉलवर पहिला विकेट घेतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. 3 बॉल झालेले आहेत या ओव्हरमध्ये. अजून 3 बॉल शिल्लक आहेत आणि ज्यांनी किपिंग केली होती राकेश रघुवीरने एक सुपर किपिंग केली होती. कारण किपिंगला देखील तितकंच महत्व दिलं जातं. कारण बॉल टायमिंग मध्ये पकडणं ते बॉल स्टंपला लावणं तो टायमिंग देखील तितकंच असावा लागतो. तोच टायमिंग आपला राकेश रघुवीरच्या माध्यमातून दिसला. आणि जाऊया बॉलर याच्याकडे. खुद्द बॉलर या ठिकाणी चौथा बॉल टाकण्याचा यशस्वी ठरतोय का दुर्वेश खोपटकर. आणि आता मात्र या ठिकाणी वाईट पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय दुर्वेश मारा करतो जुगल करता. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतो आणि पुन्हा एकदा वाईट. अंपायर डिसिजन लवकरच सांगायचा आहे. आपला डिसिजन काय येतोय. पंचांजवळ या ठिकाणी कुठलाही वाद घालू नये प्लीज. आपला जो खेळाची भावना आहे ती खेळाचीच भावना या ठिकाणी ठेवायची. कारण हा खेळ असा आहे की आपला मन देखील शांत होतं टेन्शन देखील फ्री होतं. हाच एक क्रिकेट असा खेळ आहे की टेन्शन मुक्त खेळ आहे. या जरी आपण खेळत असलो की कुठलंच टेन्शन नसतं. हा असा एक मनाला शांत करणारा आणि संयम ठेवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. चला जाऊया मॅच कडे आणि मैदानाकडे. पाचपंढरी चॅम्पियन लीग पर्व 5वे आता मात्र काहीसे मिसअंडरस्टँडिंग होतोय. प्रथमेश कडून मात्र बॉल कलेक्ट करतोय. मात्र दोन्ही फलंदाज मिळून एक छोटी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. मात्र पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग होते राकेश दरम्यान आणि बॉल काय पकडू शकत नाही राकेश. क्रिकेट मधून राकेश हा देखील एक नावाजलेला खेळाडू आहे. पुन्हा एकदा कायचं मिसअंडरस्टँडिंग झाले. आता मात्र मिसअंडरस्टँडिंगचा पुरेपूर फायदा होताना दिसतोय आरसीसी संघाला आणि बॅट्समॅन आणि बॉलर दरम्यान कायचं पुन्हा एकदा सल्ला मसलत करतात. लेग बाईज रन मिळतात. पुन्हा एकदा स्ट्रेट शॉट केली मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करू शकत नाही तो दुर्वेश. चार षटकांच्या समाप्तीनंतर आरसीसी 5 या संघाची धावसंख्या झाली आहे 54 धावा.
लवकरात लवकर जर मॅच सुरू करायची, टीम मीटिंग घ्यायची नाही. मला वाटतं जर ह्या ठिकाणी गिरीशवर विश्वास दाखवला असता तर विश्वास साध्य झाला असतं. मात्र आता विश्वास आयकॉन दाखवतो तो प्रथमेश्वर. जर प्रथमेशाने प्रत्येक बॉलवर विकेट घेतलं तर कैलास रघुवीर याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया त्यात 100 रुपयाचा मानकरी होतोय का प्रथमेश. मुकेशने जर का गिरीशकडे जर का विश्वास दाखवला असता बॉलिंगच्या माध्यमातून तर काय झालं असतं. पण जाऊ दे, आता विश्वास दाखवलाय प्रथमेश रघुवीरकडे. जाऊया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मध्ये मारा करतोय आणि पहिला या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता. हा प्रयत्न थोडासा हुकतोय, काहीच नसतं मधला बॉल जुगल याला आणि बॉल डॉट होतोय. जाऊया राईट आर्म राऊंड द विकेट शेवटचं ओव्हर या ठिकाणी टाकण्यास सज्ज होतोय, टाकण्यास तयार होतोय प्रथमेश आणि मारण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने पण तितका चांगला या ठिकाणी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थोडासा ओव्हरथ्रो होतोय आणि निश्चितच हा 1 रन घेतलेली आणि स्ट्राईक मात्र स्वतः राकेशाने घेतलेले. बघूया राकेश काही कामगिरी करतोय का. अजूनही या ओव्हर मधले 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे राकेश भोईनकर याचा. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतो प्रथमेश. प्रथमेश मारा करतो, राकेश करतो, आता मात्र सिक्सर मारतो, मोठा झटका बसतोय, मोठ्या मॅचचा मोठा गडी बाद होतोय. आता राकेश स्वस्तात माघारी देखील परततोय. मला वाटतं राकेश येतानाच रिटर्नचं तिकीट कन्फर्म करून आलेला, त्याच्यामुळे स्वस्तात माघारी फिरतोय आणि स्वतःवर नाराज असणार आहे राकेश आता. आणि राकेशची जागा सामानसाठी आलाय मानस बाकी आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न प्रथमेश रघुवीर आणि आता मात्र या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा देण्यात येतोय. पाहूया वाईट बॉलचा 1 रन या ठिकाणी जमा झाली संघाच्या खात्यामध्ये. पुढे जाऊया आणि राईट आर्म राऊंड द विकेट आणि पुन्हा एकदा मारा आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लेग साईडला मारलेलं पण अपील केलेली आहे, फेटाळून लावली. अपील नॉटआउटचा इशारा या ठिकाणी आलेला आहे आणि निश्चित 5वं षटक आता शेवटचं षटक चालू आहे, पूर्ण करतोय प्रथमेश. आता पण धावसंख्या झालेली आहे ती 57 धावा, 57 या ठिकाणी स्कोर झालेला आहे. आणि आता 2 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत, 2 बॉल शिल्लक आहेत आणि हो तितकंच या क्षेत्ररक्षण चांगलं जोरदार मारलं होता जुगलने, पण चांगलं क्षेत्ररक्षण रोशन याच्याकडनं होते आहे आणि निश्चित डॉट बॉल होतोय. जाऊया या शेवटच्या बॉलकडे. इनिंग मधला हा शेवटचा बॉल, या इनिंग मधला शेवटचा बॉल कशा प्रकारे बीट करतोय प्रथमेश. त्याच्या समोर आहे तो जुगल. 57 धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत. राईट आर्म राऊंड द विकेट आणि वाईट बॉल आहे, पण वाईट बॉलर एक विकेट गेली अर्थात स्टंपिंग आउट होतोय. सुंदर किपिंगचा नजराणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो राकेश रघुवीर याच्याकडनं. आणि आता या ठिकाणी आला ईशांत. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय प्रथमेश मारा करतोय, ईशान करता. बघूया पुढील चेंडू कशा टप्प्याचा असणार, कोणत्या लाईनचा असणार तो. कारण की प्रथमेश याची एक खूबी आहे, जो तो यॉर्कर लेंथ सातत्याने मारत असतो, तोच लेंथ त्याला मिळतोय का बघूया. आणि काहीसा मिसअंडरस्टँडिंग झाला, मात्र दोन्ही फलंदाज मिळून एक चोरटी धाव घेण्यात मात्र यशस्वी होतात, सफल होतात. आणि आता मात्र 2 रन धावण्याच्या नादामध्ये एकच रन मिळतो आणि 1 रनआउट होतोय. किती झाले? 5 षटकाच्या समाप्तीनंतर आरसीसी 5 या संघाची धावसंख्या झाली 59 धावा. 60 धावांचं एक आव्हानात्मक टार्गेट सेट केलं त्यांनी रॉकस्टार संघासमोर. बघूया सलामीची जोडी मैदानात कोणासोबत येतोय तो मुकेश. यानंतर होणारा सामना असेल, शेवटचा सामना असेल राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्स आणि लिलाव संघ हरणैपाच. मी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो की आपण टॉस का बॉस टीम पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्सचा कॅप्टन आणि लिलाव संघ हरणैपाच या संघाचा कॅप्टन. लवकरात लवकर फिल्डिंग सजवायची आहे. आरसीसीचा कॅप्टन पारस रघुवीरला विनंती करतो की फिल्डिंग लवकरात लवकर सजवायची. अजून एक सामना बाकी आहे. या दिवसामधला शेवटचा सामना पुढचा असेल. ही सेकंड लास्ट अर्थात 9वी मॅच या ठिकाणी आपल्या भेटीला आलेली आहे. आरसीसी वर्सेस रॉकस्टार आणि रॉकस्टार आरसीसी या संघाने बॅटिंग घेतली होती आणि पहिला 59 धावा केल्या होत्या. मला वाटतं 60 धावांचं टार्गेट दिलाय रॉकस्टार या संघाला. तरी लवकरात लवकर पारस रघुवीर याने क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, कारण की आता उजेडाचं साम्राज्य संपत चाललं. सूर्य तो आपली दिवसाभराची कामगिरी करून आता घरी परत, त्याच्यानंतर अंधाराचं साम्राज्य सुरू होणार आहे. त्याच्यामुळे जरा लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आणि मी इथे नाणेफेकीसाठी लिलाव संघटना हरणैपाच चा कर्णधार भूषण व राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्स या संघाचा कर्णधार
पांडू कृपया दोघंही कुठे असतील तर त्याने पॅव्हिलियन मध्ये यायचं नाणेफेकीसाठी जरा लवकरात लवकर. जर का मुकेश चोगलेने 6 बॉल 6 चौकार लगावल्या तर भूषण चोगले याच्याकडून 200 रुपयाची पारितोषिक या ठिकाणी आलेली आहे. तर त्या पारितोषिकचा मानकरी ठरतोय का? जी आता मॅच होणार होती ती याच्यानंतर होणार नाही. मात्र या दोन्ही संघांना विनंती आहे की त्या दोन्ही संघाच्या प्लेयर्सने ठीक 9:30 मैदानात उभं राहायचंय. उद्या ठीक 9:30 यायचंय कारण की आपली ही आजची मॅच उद्यावर जात आहे. त्याच्यामुळे जर लवकर दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की जर लवकर मैदानात दाखल व्हायचंय उद्या. जाऊया मॅच कडे. 30 बॉल आणि 60 धावांचं लक्ष घेऊन आणि पहिलाच बॉल जातोय 6 बाई आणि बॉक्स आउट होत आहे. हा एक मोठा झटका बसतोय विघ्नेशच्या रूपात रॉकस्टार या संघाला कारण की विघ्नेश देखील हा 5 स्टार संघाकडून केलं तसं त्याच्यामुळे पारसला माहित आहे की हा प्लेअर कुठे मारणार का. त्यासाठी ते पारसने रणनीती बनवली आणि पहिल्या चेंडूवर एक मस्तपैकी सिक्सर मारून बाहेर गेला. आता बाद झालं. विघ्नेशाची जाग घेण्यासाठी येतो प्रथमेश. बघूया एक अव्वाक्यातलं आव्हान पार करू शकतोय का रॉस्टर हा संघ. पर ओव्हर 12चं रन रेट असणार आहे त्याच्यामुळे एक अव्वाक्यातलं आव्हान आहे. मात्र पारस देखील तेवढंच चालाक तेवढंच युक्तीने बॉलिंग टाकतो तेवढंच चालाक खोपडीचा पारस मैदानात दाखल आहे. त्याच्यामुळे हा पारस रन रेट होऊ देतो की काय हेच बघायचं आपल्याला. आता पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करण्यासाठी पारस तयार. पारस मारा करणार प्रथमेशाला मगातपासून आणि हा पुन्हा एकदा वाईड बाद झालं. विघ्नेशाची जागा घेण्यासाठी आलाय तो प्रथमेश. बघूया पुढचा चेंडू पारस येतो प्रथमेशसाठी कशा प्रकारे असणार आणि एक हलूच ऑफसाईडच्या दिशेने खेळतोय. मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करतो हर्षद. 3 रन तर नक्कीच वाचवतोय. 1 रन काय वाचू शकत नाही. एका रनने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 2 धावा. 1 गडी बाद 2. प्रत्येक ओव्हरमध्ये 12चा रन रेट आहे. त्यानुसार जर का खेळी केली तर नक्कीच आपला विजय होऊ शकतो. 60 धावांचा टार्गेट आहे आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 12चा सरासरी असणार आहे. 12चा रन रेट आहे. त्यानुसार जर का व्यवस्थित शांतने खेळी केली आणि ऑफसाईडला मारलेला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि एका रनावर समाधान मानवतं मुकेश आणि प्रथमेशाला. आता मात्र प्रथमेश स्ट्राईकवर जातो. बघूया स्ट्राईकवर जाऊन काही कमालीची बॅटिंग करताना दिसेल का. त्याच्या समोर आहे तो पारस. तितका एक जबर उत्कृष्ट खेळाडू आयकॉन खेळाडू राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करतोय. रघुवीर असा सामना रंगताना दिसतोय. आणि आता मात्र या ठिकाणी काय होतंय काय करतोय बघूया. डिसिजन जातोय आणि पंचाने हात वरती केलंय. उंगली खडी की चालता की या प्रथमेश एक मोठी विकेट म्हणावी लागेल. एक मोठा झटका प्रथमेश स्वरूपात या ठिकाणी जातोय आणि त्याची जागा सामन्यासाठी येतोय कशिश दोरकुलकर. कशिशने देखील मागाशी देखील सुपर बॅटिंग केली होती रॉकस्टारच्या संघामधून. आता तोच पुन्हा एकदा कशिश याच आता मात्र गरज आहे संघाला की जास्तीत जास्त बॅटिंग करायची. बघूया रिकी तुला काय वाटते की आता पॉवर प्ले ओव्हर मध्ये 2 विकेट गेलेले आहेत. अजून माझं मत एवढंच असेल की पारसला माहित होतं की हे दोन्ही प्लेयर कारण की एकाच टीम मधून खेळतात. ज्या ठिकाणी विविध स्पर्धा असतात बाहेर आडेत असू दे उट्टंबरला असू दे किंवा बुरुंडीत असू दे त्या ठिकाणी पारस व विघ्नेश प्रथमेश एका टीम मधून बिलॉंग करतात. त्याच्यामुळे त्याला माहित आहे कुठच्या प्लेयरला कोणता बॉल ठेवायचा आणि त्याचाच बरोबर पारस फायदा उचलतोय. मात्र त्याच्याच गुगलीमध्ये आता फसलेला दिसतोय तो रॉकस्टार हा संघ. तुला वाटतं की पारसने आता गुगली मारली आणि नक्कीच पुन्हा एकदा डॉट चेंडू कारण की हा देखील प्लेअर तो 5 स्टार मधनच खेळतो. जे टीम प्लेयर्स येतात ते सर्व 5 स्टार टीम मध्ये. पारसला माहिती आहे की कोणता बॉल कधी टाकायचा कुठल्या प्लेयरला कधी टाकायचा तोच एक अनुभव घेतोय आणि त्यानुसार बरोबर 2 विकेटांनी बाद केलेत. आता या ठिकाणी कशी दोरकुलकर बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. शेवटचा चेंडू हलूच बीट केला होता मात्र तेवढाच ताकदीने मारलेला बॉल जितेश मात्र बॉल कलेक्ट करतोय. या ओव्हर मध्ये असा एकच आजच्या दिवसात तरी खेळाडू असेल ज्याने पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिलेत आणि महत्वपूर्ण असे 2 गडी बाद केलेत. तीन धावा. पहिली ओव्हर पारसने पॉवर पेशी कमालीची ओव्हर टाकली. 2 विकेट महत्वपूर्ण घेतले. मगातपासून नॉन स्ट्राईकला असलेला मुकेश आता स्ट्राईकवर येतो. काहीतरी कमालीची खेळी करावी लागणार मुकेशाला कारण की जितेश देखील तेवढंच आक्रमकतेचा फास्टर बॉलर आहे कारण की त्याची तुम्ही बॉलिंग लाईनअप बघू शकता. जो ज्या प्रकारे लाईनअप घेतो तो त्याच तेवढंच ताकदीने बॉल यॉर्कर लाईनचा बॉल मारतो कारण की त्याची स्पेशालिटीच यॉर्कर लाईनची स्पेशालिटी आहे. पहिला चेंडू यॉर्कर ले चेंडू आता मात्र बाद होता एक मोठं जीवनदान मिळतोय मुकेश याला. मी म्हणालो होतो की जितेश हा यॉर्कर लाईन साठी
प्रसिद्ध आहे, जो विविध ठिकाणी खेळतो तेव्हा यॉर्कर चेंडू मारतो, त्याला माहिती आहे यॉर्कर टप्पा कुठे असतो. तो त्याने मुकेशला देखील टार्गेट केलं पायामध्ये आणि पहिला चेंडू अफलातून फेकला आणि त्रिपलाची बाद होता होता मोठा आणि जेव्हा जितेश जेव्हा चालला ना का संपला विषय. बघूया जितेशचीच बॉलिंग आपल्याला या ठिकाणी आणि जितेश या ठिकाणी पहिलाच मला वाटते वाईड बॉल घोषित होतोय जितेशचा आणि जितेश या आपल्या बॉलिंगचा एक अनुभव व्यक्त या ठिकाणी होतोय का, कारण तो तितकाच फलंदाज महत्वाचा आहे, तितकाच जबरदस्त खेळाडू आणि फाईन लेग त्या दिशेने तितकाच एक रन समाधान मानावं लागतंय. पण 1 रन 2 रननी काय होणार नाही, कारण आता रन रेट वाढलेला आहे. मला वाटतं प्रत्येक ओव्हरमध्ये 14.5 अर्थात 14-15 रन रेट असायला पाहिजे, कारण आता दुसरं सेट चालू झालेलं आहे आणि पूर्ण करतोय जितेश कुलाबकर, समोर कशिश दोरकुलकर. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय आणि आता मात्र या ठिकाणी मोठे फटकेबाजी करण्याची एक गरज आहे. तेव्हा दोन्ही खेळाडूंना मुकेश आणि कशिशला बघूया कशिश आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय, कारण कशिशने मागाच्या मॅच मध्ये मस्तपैकी खेळी केली होती, एक 6 चौकार लगावले होत्या. तोच कशिश आता या मॅच मध्ये काही कमाली करतोय का, रिव्हर्स शॉट लागवण्याचा प्रयत्न तितका असफल प्रयत्न, फिल्डिंग तिथे चांगली होते पांड्या याची, पण निश्चितच 1 रन गुड रन बिटवीन द विकेट. आता मात्र त्या स्ट्राईक वर गेलाय मुकेश चोगले खुद्द कर्णधार. आता मात्र याली खांदेवर जमीन घ्यायला लागेल. रिकी तुला काय वाटतं की हा स्कोर आहे 60 रनचा, तो चेस होईल का? हा स्कोर तर अवाक येत आहे, मात्र मुकेश जर आक्रमकतेने भूमिका घेतली तर नक्की चेस करू शकतो. मात्र मुकेशला जगडून ठेवलं, पकडून ठेवलं, बांधून ठेवलंय असंच म्हणावं लागेल. दोन्ही बॉलर्सने एकदम सलो की पलो करून सोडलं. आता पुन्हा एकदा टॅप मारतो, शॉट मारतो, 4 रनाची भरपाई करून घेतो मुकेश. आणि अशीच फटकेबाजी आपल्याला करायला लागणार आहे मुकेश. अशीच जर फटकेबाजी केली तर नक्कीच विजय होऊ शकतो, कारण 2 महत्वाचे गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत. पहिला विकेट म्हणजेच एक विघ्नेश गेला, त्यानंतर प्रथमेश गेला आणि यानंतर 2 विकेट या ठिकाणी गेलेले आहेत. आता मात्र मुकेशला काहीतरी मोठी कामगिरी या ठिकाणी मिस फिल्डिंग होते, बॉलवर सीमारेषे पार स्टेट ड्रॉ शतक चौकाने मस्त स्वागत केलं मुकेशने आणि आतापर्यंत धाव संख्या झालेली आहे ती स्कोरर 14 धावा स्कोर फलकावर लागलेले आहेत. मोठे अजूनही मोठे. लास्ट बॉल आहे या ओव्हर मधला, लास्ट बॉल कशाकडे बीट करणार पाहूया. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न असणार आहे जितेश आणि जातोय चौकार. धावसंख्या झाली ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा. मला वाटतं जरा त्याला मुकेशला हात खोलायला चान्स दिला, तो त्या संधीचं सोनं करतोय, 3 चौकार लगावतोय आणि आपला इरादा मात्र स्पष्ट करून टाकतोय. 18 चेंडू 42 धावा, एकदम आव्हानातलं आव्हान. बघूया हेच आव्हान पार करतात का रॉकस्टार संघाचे खेळाडू, कारण की मुकेश आता फॉर्मात येतो. 14चा रन रेट आहे. जर कशिश आणि मुकेशने जर विचार केला की आपल्याला प्रत्येक ओव्हरमध्ये 14ची गरज आहे, त्यानुसार जर का खेळी केली तर नक्कीच आपला या ठिकाणी त्यांचा विजय होऊ शकतो. आणि रोखायचा असेल तर पारस आणि पारसच्या सर्व खेळाडूंना आउट करण्याची एक गरज आहे, कारण विकेट जेव्हा झाली तेव्हा प्रेशर येतो, पण प्रेशर आणि आता जोडण्याचा मात्र प्रयत्न होता अवसर दिशेने तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि हा डॉट बॉल होतोय. मला वाटतं जर आरसीसी हा संघ जिंकला तर क्वालिफायच्या रेसिंग मध्ये जिवंत असणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही संघाने ही मॅच जिंकणे खूप गरजेचे आहे. पुन्हा एकदा मारलेला बॉल आता मात्र बीट होतो, काहीच बॉलचा आणि बॅटचा संपर्क होत नाही. बॉल जातो यष्टीरक्षक राकेशच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मुकेश येतो, सल्ला मसलत करतो, त्यात सल्ला मसलतीचा काय फायदा होताना दिसतोय का बघूया रॉकस्टार संघाला. कशिश याला 16 बॉल मध्ये अजूनही 42 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 42 धाव. बघूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. जाऊया मॅच कडे. अरे आता मात्र या ठिकाणी जातोय चौकार. अशीच फटकेबाजी केलीस तर नक्कीच तुझा विजय होऊ शकतो. रोखायचा असेल तर पारस, फिल्डिंग देखील तितकीच महत्वाची आहे. बॉलिंग टाकण्याचं काम करत असतो, पण फिल्डिंग ही क्रिकेटमध्ये महत्वाची म्हणली जाते. जशी आपण बॅटिंग मानतो तीच फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते का पाहूया. आतापर्यंत रन झालेले आहेत 22 रन जिंकण्याकरता अजूनही 38 धावांची गरज आहे. येणारे बॉल आहेत 15 बॉल मध्ये 38 धावा जिंकण्याकरता अजूनही पाहिजे. पाहूया रॉकस्टार या संघ राऊंड द विकेट आणि आता मात्र या ठिकाणी जाते पुन्हा चौकार. वाव, पॉइंटच्या दिशेने सलग 2 चौकार लगावलेत पारसच्या गोलंदाजीवर आणि धावसंख्या पोहोचली ती 26 धावा आणि जिंकण्याकरता 14 चेंडू 34 धावा. पुन्हा एकदा बघूया हेच आव्हानातलं आव्हान पार करतोय का रॉकस्टार संघ, कारण की पारस देखील तेवढं अचूकतेने टप्प्याने बॉल टाकतो. वेगवान दिशाहीन गोलंदाजी करण्या त्याला मागणी ठरू शकते. आता मात्र हीच दिशाहीन गोलंदाजी मी म्हणाल्याप्रमाणे दुसरा चेंडू दिशाहीन टाकतो, दिशा भरकटतोय. पाहूया काही आठवड्याचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. लास्ट बॉल आहे या ओव्हर मधला. पाहूया
13 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. 13 बॉल आणि 33 रन जिंकण्याकरता रॉकस्टार या संघाला बघूया काय होतंय, काय घडतंय. मारण्याचा प्रयत्न होता ऑफसाईड दिशेने, तितकंच चांगलं क्षेत्रक्षमता जुगल याच्याकडनं होतंय. 1 रन धावून काढलाय आणि यामध्ये ओव्हर देखील समाप्त होते. आता मात्र 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू 32 धावा जिंकण्याकरता रॉकस्टार या संघाला बघूया काय होतंय. प्रत्येक ओव्हरला 4 बाउंड्री मारायचे. 2 डॉट आले काय नाही, मात्र तिसरी बाउंड्री बसली पाहिजे, नाहीतर आपला इथंच गेम फसणार. आणि त्याच गेमचा फायदा उचलण्यासाठी भारत मात्र तयार आहे. त्याच्यामुळे काहीतरी कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि त्याच कॅल्क्युलेशनचा फायदा होतोय का बघूया रॉकस्टार संघाला. काहीतरी सल्ला मसलत करतात दोन्ही संघ. मात्र पुन्हा एकदा भारत हा विश्वास दाखवतोय सो वाईस कप्तान राकेश याच्यावर. बघूया राकेश काय गोलंदाजीमध्ये कमाली करतोय तो, कारण की जो बॅटिंग मध्ये कमाली काही करू शकत नाही, मात्र बॉलिंग लाईनअप वर आता सर्व धुर राकेश याच्यावर आहे. त्याच्यामुळे त्याला बघायचं आता किती काय आणि कसं कुठून विकेट घेता येईल. तर 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज राकेश भोईनकर. आणि आता मात्र या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. जर राकेशने असेच जर का बॉल टाकल्या तर राकेश मेहरबान ठरू शकतो आणि रन्स देखील जवळ येऊ शकतात. पाहूया 11 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. सॉरी 12 चेंडू 31. आणि आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा वाईड बॉल. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 30 धावा जिंकण्याकरता रॉकस्टार या संघाला राकेश भोईनकर बॉलिंग मध्ये सज्ज झालाय. या ठिकाणी काय होतंय, काय घडतं. आणि आता मात्र या ठिकाणी मोठी विकेट म्हणावी लागेल कशिशच्या माध्यमातून आणि आउट होतोय. आणि या ठिकाणी बॉल देखील तितकाच महत्वाचा होता. तितकी चांगली सुंदर किकबिंग केली होती पारसने. मला वाटतं पारस हा देखील MS धोनीचा फॅन आहे, त्याच्यामुळे त्याच्या स्टाईल मध्ये त्याची विकेट करायची सवय त्याला असणारच. फॅन म्हटल्यावर आपल्या खेळाडूचे काहीतरी गुण असायला पाहिजे. त्याच पद्धतीने तो तेवढ्याच चालाकीने विकेट घेतोय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतो राकेश. राकेशच्या समोर येतो राकेश. राकेश टू राकेश. बघूया एक राकेश RCC तर दुसरा राकेश रॉकस्टार. आता मात्र बॉल हलूच टाकण्याचा प्रयत्न होता. हलूच सपोर्ट त्याला इतर खेळाडू देतात. बॉल कलेक्ट करतोय. जुगल मात्र थ्रो करण्याच्या नादामध्ये बाहेर जाता वाचतोय. दहा बॉल 29 धावा. बघूया या PCL मध्ये कोणाची हवा. आणि पहिल्याच बॉलवर टॅप शॉट लगावतोय. सफल शॉट. 4 धावेची शॉट. रन कर रे भावा, मै या PCL ला तुझीच हवा. बघूया ना धावासाठी ना नावासाठी, ना धावासाठी ना नावासाठी खेळायचंय मित्रा फक्त आपल्या गावासाठी, फक्त आपल्या गावासाठी. बघूया 5 पटी चॅम्पियन लीग 2025 आजचा हा दुसरा दिवस 9वा सामना या ठिकाणी चालू आहे. रॉकस्टार वर्सेस RCC जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे 9 चेंडू मध्ये. आणि आता मात्र नो बॉलचा इशारा. कुठलाही फायदा उचलत आले नाहीये, पण निश्चित नो बॉलचा 1 रन या ठिकाणी खात्यात जमा होतोय. आणि अशा प्रकारे जिंकण्याकरता 24 धावांची गरज आहे. येणाऱ्या बॉल आहेत 9 चेंडू आणि 24 धावा. काहीसा आधीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. रॉकस्टार आणि RCC असा सामना रंगताना दिसतोय. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र टॅप शॉट खेळतो. सफल शॉट. 4 धावेची शॉट. त्याला माहित आहे मी जिथपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत रन येणार. त्यासाठी राकेशाला काहीतरी रणनीतीमध्ये पारस बदल करण्याची गरज सांगतोय आणि त्याचा रणनीतीचा फायदा होतोय. बघूया पारस व त्याच्या RCC संघाला 8 बॉल 20 धावा. बघूया 8 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं कारण क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 8 चेंडू आणि 20 धावा. काही शाहीन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मेन अंपायर हे वाईड घोषित करतायत आणि अशा प्रकारे वाईडचा 1 रन खात्यात जमा होतोय. 8 चेंडू 19 धावा. आणि काय होतंय, काय घडतंय. आणि अशा प्रकारे गुड फिल्डिंग केली, गुड फिल्डिंग या ठिकाणी केलेली आहे. जबरदस्त फिल्डिंग म्हणावी लागेल हर्षदची. आणि निश्चितच 7 चेंडू 19 धावा. आता जर चौकार गेला तर पुढची ओव्हर देखील बघायला देखील तितकीच मजा येणार. रिकी तुला काय वाटतं की आता ह्या बॉलवर चौकाराची गरज आहे? जर ह्या बॉलवर चौकार आला तरच मॅच जवळ येऊ शकते, कारण की एका चौकाराने देखील मॅच आपण हारू शकतो किंवा जिंकू शकतो. तेच आता बघायचं. आणि हा येतोय चौकार. बोलल्याप्रमाणे चौकार मारलेला आहे. तो 1 नंबर चौकार. आणि अशा प्रकारे जिंकण्याकरता 6 चेंडू 15 धावांची गरज आहे.
6 चेंडू आणि 15 धावा. जवळ मॅच या ठिकाणी आलेली आहे. पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. बघूया कोण जिंकतोय कोण हारतंय, पण मैदानामध्ये खेळणं हे महत्वाचं आहे. बघाची मॅच आपण पाहिली असेल ती मॅच होती रामप्रभू ऑरेंजेस आणि फ्रेंड्स रायडर्स. ही मॅच सुपर ओव्हर पर्यंत पोहोचली होती. ती सुपर ओव्हर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल का पाहूया. 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे आणि बॅट्समन देखील तितकेच अनुभवी बॅट्समन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मुकेश असेल आणि राख्या. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. बॉलिंग देखील तितकीच महत्वाची आहे, कारण बॉलिंगला तितकंच महत्व दिलं जातं. बॉलर बॉल टाकण्याचं काम पण फक्त फिल्डिंग वाल्याचं एकच काम आहे की बॉल अडवण्याचं काम आहे. आणि आपल्याला माहिती आहे या ठिकाणी आपण सर्कल खेळतोय. चौकाराशिवाय पर्याय नसतो आणि मानसकडे विश्वास दाखवतोय पारस. आणि मानस सुरुवात करतोय. पहिला बॉल टाकण्यास सज्ज होतोय. 6 चेंडू 15 धावा. बघूया सर्व मैदानात शांतता पसरली असताना मानस मात्र स्वतःवर मानस दाखवतोय. पहिला चेंडू टाकतोय. पहिला चेंडू मारला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आता मात्र मगापासून नॉट स्ट्राईकला असलेला मुकेश आता स्ट्राईकवर जातोय. आणि बघूया सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल जितेश खूपच छान क्षेत्ररक्षण, कारण हा शॉट तर तेवढीच महत्वाची होती. आणि आता मात्र स्ट्राईक दिली आहे मुकेशकडे. आता मुकेशला एक मोठी कामगिरी करावी लागणार आहे, कारण 5 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 14 धावा जिंकण्याकरता काही होऊ शकतं. 5 चेंडू आणि 14 धावा. मग अशी मी म्हटलं बॅटिंगला जेवढं आपण महत्व देतो तेवढं फिल्डिंग तितकंच महत्व आहे. म्हटल्याप्रमाणे फिल्डिंग तेवढी तितकीच टाईट ठेवली, कारण पारसला माहिती आहे कुठला खेळाडू कुठल्या प्रकारे मारू शकतो. कारण पारसचं हे होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंडवर कशा प्रकारे फायदा घेतोय का, कारण अजूनही येणारे बॉल आहेत 5 आणि धाव संख्या अजून पाहिजे 14 धावा. 5 चेंडू आणि 14 धावा. समोर तितकाच एक अनुभवी खेळाडू आहे म्हणजेच मुकेश चोगले आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय पाहूया. मानसवर एक विश्वास टाकलाय. मानस सुरुवात करतोय दुसरा बॉल टाकण्यास. मानस राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न. 5 चेंडू आणि 14 धावा जिंकण्याकरता. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय मानस मारा करतोय. मुकेश करता पुन्हा एकदा टॅप शॉट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र ही जाते सफल शॉट. 4 धावेची शॉट स्ट्रेट शॉट मारतोय आणि मस्तपैकी स्वागत करतोय मानसचं मनोबल मात्र पारस वाढवतो. त्याला सांगतो तुझी लेन पकड, तुला विकेट भेटणार, कारण की पारस हा अनुभवी खेळाडू आहे. जिंकण्याकरता 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 4 चेंडू 10 धावा. मॅच काही होऊ शकते, कुठेही जाऊ शकते, कुठेही फिरू शकते. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट. आणि अशा प्रकारे हा आता मात्र वाईड बॉलचा इशारा मेन अंपायर द्वारा या ठिकाणी देण्यात आला आहे. मेन अंपायर म्हणून जो काम पाहतो रघुवीर खूप अनुभवी या ठिकाणी पंच आपल्याला लाभलेले आहेत. आणि आता जाऊया मॅच कडे वळूया. 10 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. सॉरी, हाय व्होल्टेज मॅच सध्या मैदानात लागू. आता मात्र हा पुढचा चेंडू डॉट झालेला आहे, त्याच्यामुळे 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. पूर्णपणे हाय व्होल्टेज मॅच सध्या सर्वांना बघायला मिळते. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मध्ये मारा करतोय मानस मारा करतोय मुकेश करता. बघूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. हा बॉल चेंडू आहे. बघूया काय होतंय, काय घडतंय. आणि अशा प्रकारे या ठिकाणी चांगला प्रयत्न होता हर्षदचा, पण हर्षदचा बॉल या ठिकाणी मिस झाला. बॉल आला सीमारेषे पार 4 रन करता. आणि अशा प्रकारे 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. बघूया काय होतंय, काय घडतंय. पैसा वसूल मॅच पैसा वसूल मॅच. आणि ही मॅच बघण्यासाठी जे या ठिकाणी पब्लिक आले त्या पब्लिकाचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपली ही मॅच, कारण आपल्या माहिती मग अशी मी म्हटलं खेळायचं फक्त मित्र आपल्या गावासाठी, कारण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही मॅच चालू आहे. जे युट्यूब बांधव बघत आहेत मोबाईलवर या ठिकाणी त्या सर्व युट्यूब बांधवांना देखील मी आभार व्यक्त करतो. वळूया मॅच कडे आणि मैदानाकडे. जिंकण्याकरता 2 चेंडू आणि येणारा धावा आहेत 5. रिकी तुला काय वाटतं की येणारे फक्त 2 चेंडू आहेत आणि 5 धावांची? जर मुकेश यांनी टॅप मारली तर 100% विजयी होईल. मात्र एक बॉल डॉट झाला तर सुपर ओव्हर पण बघू शकतो. आणि ही टॅप मारतो अशा प्रकारे निश्चितच जिंकण्याकरता केवळ 1 धावेची गरज आहे. 1 धावाची. रन कर रे भावा, या पिसेल आता तुझीच हवा. बघूया कोणाची हवा काढते की कोण हवा काढतोय. आणि निश्चितच या ठिकाणी बघूया जिंकण्याकरता 1 चेंडू आणि 1 धाव. अशा प्रकारे मॅच बरोबरी झालेला आहे. मॅच टाय झालेली आहे. आणि या मॅच टाय जर का सामना बरोबरी झाला की
सुपर ओव्हर या ठिकाणी होणार मुकेश आहे. हा वैयक्तिक 38 नॉट आउट खेळतोय, त्याच्यामुळे जरा मुकेश ही एक शॉट मारतोय बघूया. एक शॉट एक मॅच विन. फक्त एका बॉलवर मॅच आहे. आता सामना सध्या तरी बरोबरीत आहे. बघूया हा बॉल डॉट झाला तर सामना बरोबरीत. सुपर ओव्हर सर्वांना बघायला मिळणार. मात्र एक बॉल एक रन. काय होतंय काय घडतंय. मगाशी देखील असाच झाला होता की शेवटची विकेट होती आणि रोमेशने कॅच दिली होती. पाहूया काय होतंय काय घडतंय आणि अशा प्रकारे चौकार आणि रॉकचा हा संघ विजय ठरला. विजय संघाचं मी हार्दिक अभिनंदन करतो. तसेच आरसीसी संघाचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. वैयक्तिक धावा 42 केल्या असा तो रॉकस्टार या संघाचा आयकॉन मुकेश चोगले आणि एक विकेट घेतला होता असा आयकॉन खेळाडू आयकॉन कर्णधार मुकेश चोगले.